नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता आलो आहोत वैभव गामणे यांच्या प्लॉटमध्ये. यांनी आपल्या कांद्याला एकरी 8 बॅगांचा डोस वापरलेला आहे. एकरी 8 बॅगांचा डोस वापरल्यानंतर कशा प्रकारे प्रोटोमिलचे त्यांना रिझल्ट आलेत हे त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया. नमस्कार वैभव भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. वैभव प्रभाकर गामणे. आम्ही प्रोटोमलच्या 8 बॅगा वापरल्या एकरी. आपलं गाव सांगा. गाव वरेदारणा. आपला मोबाईल नंबर सांगा. 93 097 52 याच्यासाठी आपण प्रोटोमिलच्या किती बॅगा वापरल्या? याच्यासाठी 8 बॅगा वापरलेल्या. एकरी 8 बॅगा वापरल्या प्रोटोमिलच्या. बरं, तुम्हाला प्रोटोमिलचा रिझल्ट कसा मिळाला? प्रोटोमिलचा अत्युत्तम रिझल्ट मिळाला. मागच्या वर्षीपेक्षा आमचे रासायनिकचे 2 डोस कमी केले आम्ही प्रोटोमिल वापरल्यामुळे. हां, आणि अत्युत्तम आणि कांद्याची साईज पण व्यवस्थित झालेली. कांद्याची साईज व्यवस्थित झाली. अजून कशा प्रकारे म्हणजे रिझल्ट मिळाला तुम्हाला प्रोटोमिलचा? प्रोटोमिलची कांद्याची पात चांगली आहे. हां, पातींची संख्या वाढलेली आहे. हां, मांड चांगली झालेली आहे. हां. आणि 2 स्प्रे कमी गेलेले रासायनिकचे. काय स्प्रे कोणते? रासायनिक खताचे 2 स्प्रे डोस. हां, कमी झाले. ओके. आणि मांड व्यवस्थित झालेली. हां, आणि रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आलेली प्रोटोमिलमुळे. आपण बघू शकता मित्रांनो. आता हा कांदा आहे. हा प्लॉट किती दिवसाचा झाला वैभव भाऊ? 2.5 महिन्याचा. हा 2.5 महिन्याचा वैभव भाऊंचा प्लॉट आहे. आपण बघू शकता याची वेणी सुंदरपैकी गुंफलेली. जेवढी वेणी चांगली गुंफलेली असते तेवढा कांदा आपला चांगला भरीव मजबूत कांदा होत असतो, मोठा कांदा होत असतो. आता हा 2-2.25 महिन्याचा कांदा असा आहे. तर आपण विचार करा, ज्यावेळेस अजून याचा 1 ते 1.25 महिना याला लागणार आहे त्यावेळेस ह्या कांद्याची साईज काय होणार आहे? यांच्या आपण पाथींचा विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पाथींवर हा कांदा आहे. याला तुम्ही रासायनिकचा डोस काही कमी केला आहे का? हा, केले. 2 डोस कमी केले. बरं, या स्प्रे म्हणजे तुमच्या खर्चात काही बचत झाली का प्रोटोमिल वापरल्यामुळे? 20% बचत झाली. 20% तुमच्या खर्चात बचत झाली. हां, तुम्ही समाधानी का प्रोटोमिल वापरून? एकदम समाधानी. स्प्रे कमी लागलेत का? स्प्रे काही कमी झालेत का? स्प्रे कमी झाले. यांचे स्प्रे सुद्धा कमी झालेत. त्याच्यानंतर त्यांच्या खताच्या खर्चामध्ये बचत झाली. आणि तुम्हाला वाटतं का एकरी आता म्हणजे चांगलं उत्पन्न निघेल मागच्या वर्षीपेक्षा? नक्कीच निघेल. ही तुमची जमीन हलकी का भारी? हलकी. हलक्या प्रतीची जमीन आहे. खूप हलकी का असं मीडियम हलकी? मध्यम हलकी. मध्यम प्रतीची जमीन आहे. मध्यम प्रतीची जमीन आहे. आपण बघू शकता एकदम सुंदर प्लॉट यांचा झालेला आहे. तुम्ही समाधानी ना?